श्री स्वामी समर्थ. संकटातही संयम, श्रद्धा आणि प्रयत्न ठेवून आपण मार्ग शोधू शकतो. चला तर मग स्वामींचं स्मरण करत या कथेला सुरुवात करूया. एका गावात राम नावाचा साधा भक्त राहत होता. तो गरीब नव्हता, पण श्रीमंतही नव्हता. दिवसाकाठी लागणारे काम, घरातील तणाव आणि कुटुंबाच्या गरजा त्याला सतत त्रास देत होत्या. राम नेहमी म्हणायचा, माझ्या आयुष्यात नेहमी अडचणी येतात. मी प्रयत्न करतो, पण काहीही जमत नाही. एक दिवस तो खूप निराश झाला. घरात वाद झाले, नोकरीत अडचणी, मनात चिंता. अशावेळी त्याने स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून फक्त एवढंच म्हणाला, स्वामी, मला मार्ग दाखवा, मला धैर्य द्या. त्याच्या मनात अचानक एक शांतीची लहर आली. आणि मग काय, स्वामींचा विचार करून त्याने ठरवले की रोज सकाळी स्वामींचं नाव शांतीने घेणे, प्रत्येक काम संयमाने आणि नीट करणे, राग, चिंता आणि निराशा सहन करणे. सुरुवातीला त्याला काही फरक नाही दिसला, पण हळूहळू बदल जाणवायला लागला. जिथे राम आधी घाबरायचा, तिथे त्याला आता धैर्य आले. जिथे राग यायचा, तिथे आता मन शांत झाले. जिथे निराशा होती, तिथे आता आशेची नवीन उमेद होती. एक दिवस त्याला नोकरीत एक संधी मिळाली. मोठी संधी नव्हती, पण योग्य वेळ आलेली होती. त्याने मेहनत करून ती संधी पूर्ण केली. आज राम म्हणतो, स्वामी समर्थांनी माझे आयुष्य बदलले नाही, पण माझ्या जीवनातील दृष्टिकोन बदलला. संकटातही धैर्य ठेवायला शिकवले. हीच खरी स्वामींची कृपा आहे. जर तुमच्याही आयुष्यात अशी कृपा आली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. कदाचित पुढची कथा तुमचीच असू शकते. ही कथा आवडली तर चॅनलला शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.